फॉलबॅक मध्ये तो आला आणि महाअंतिम फेरीपर्यंत तो येऊन पोहोचलेला आहे. येतो आहे मुंबईचा नितीश भारती. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया.
सर तुम्हाला काय वाटतं, दमलेल्या बाबाची कहाणी त्यांनी केलं होतं, त्यात शब्द तरी होते, यात शब्दही नव्हते, काहीच नव्हतं, तरीही हे इफेक्टिव्ह होतं? ऑफकोर्स इफेक्टिव्ह होतच ना, प्रश्नच नाही त्याबद्दल. गोष्ट खूप स्ट्रॉंग होती आणि डोळा फॉर्म झाला होता तो ग्रेट. शेवट काहीतरी फॉर्म होता होता राहिला असा वाटतंय तो. पण तू जादूगार आहेस, तू ग्रेट आहेस, हे एकदा क्लिअर झाल्यावर आता थोडासा वरती खाली होणार. ओके मुग्धा, तुला काय वाटतं? खरंच हा तुझा स्वतःचा फॉर्म असल्यामुळे तुला एकदम हातात आहे. गोष्ट सांगताना आम्हाला सगळी मजा, एक एंड मिळाला नाही, त्यामुळे जरा ते असं वी आर नॉट वी आर नॉट सॅटिस्फाईड, म्हणजे आमच्या अपेक्षा खूपच जास्त आहेत. पण छान, तू छानच करतोस. तर सेलिब्रेशन आहे, हे एक छान सेलिब्रेशन झालं. अंतिम फेरी आहे अजून, डोंट वरी. बर मला सांग, तू गेलास परत आलास आणि सगळं झालं, आता या मंचावरचा शेवटचा परफॉर्मन्स तुझा, महाअंतिम फेरीत कोण जिंकणार असं वाटतं तुला? बरेच दावेदार आहेत, पण तुला कोण वाटतं? एक नाव. एक नाव आतापर्यंत व्हेरिएशनच्या दृष्टिकोनातनं ज्यांनी जास्तीत जास्त म्हणजे या कार्यक्रमाच्या टायटलला सूट होईल असे जर परफॉर्मन्स दिले असतील तर मनापासून जुचंद्रनचं नाव घेईन, की ते आतापर्यंत व्हेरिएशनच्या बाबतीत सगळ्यात लीड वरती आहेत. म्हणजे जुचंद्र हे तुझं म्हणणं आहे? हो. तुला सगळ्यांतर्फे शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा.